हा आपला इंडसाखराचा प्लॉट हा आता फुल रूपात आहे. अशा प्रकारे याला व्यवस्थित फुटवा हे सगळं आहे. एक विशेष वाटलं म्हणून मित्रांनो आपल्यासोबत शेअर करावं असं वाटलं. मित्रांनो हे इंडसाखराचं झाड रोपटं आणि हे बघा मित्रांनो, उन्हामुळे थोडं दिसत नाही, सावली करतो. हा बघा, हे बघा, हे इंडसाखरा आणि हा त्या इंडसाखराच्या प्लॉटमध्ये एक रोपटं हे साध्या मिरचीचं आलेलं आहे. म्हणजे आपण जी लवंगी मिरची म्हणतो खातो ती मिरचीचं. आता बघा याचा फुटवा बघा, याचं हे बूड आणि याला फांद्या बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 मोठ्या फांद्यात. प्रत्येक फांदीला हा फुटवा झाला आहे. हा तर हिनं कळी टाकली. फक्त 32 ते आज हा प्लॉट 32 दिवसाचा आणि हे रोप लावताना एकदम आपला दोरा असतो का, आटीचा दोरा, त्या टाईप रोप होतं. म्हणजे मित्र हो, आपण हे नाही जरी करू शकलो, आपण ह्याचा नाही जरी प्लॉट करू शकलो तरी आपण ह्याचा नक्कीच करू शकतो. हे बघा, ह्याच्यावर तरी कुठं व्हायरस, कुठं थोड्याफार प्रमाणात पानं खाल्लीत, काहीतरी झाले, किंवा कुठंतरी नॉर्मल थ्रिप्सचा अटॅक आहे, कुठं काहीतरी आहे. पण हे झाड बघा किती निरोगी, कसलाच नो अटॅक, नो काहीच नाही, थ्रिप्स नाही, काय नाही. म्हणून माझं सांगणं मित्रांनो, आणि हे पण उत्पन्न कमी देत नाही मित्रांनो. याचं पण टार्गेट धरलं तर आपल्याला एकरी किती जरी आपण नाही म्हणलं, एकरी आपल्याला 20 टनापर्यंत ॲव्हरेज द्यायची ताकद ह्या मिरचीत आहे. जर चांगला प्लॉट सांभाळला, अंतर व्यवस्थित ठेवलं, बेडमधलं अंतर, मल्चिंग, ठिबक, सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर ही मिरची सध्याला आपल्याला देत नाही. हे फक्त एकच झाड अख्ख्या प्लॉटमध्ये आले आणि ह्याची ही परिस्थिती ह्या झाडाची. त्याच्यानंतर हे टोमॅटो पण आले. म्हणजे हे नर्सरीत चुकून बी लागवड करायच्या मशीनमध्ये एखादं बी पडलेलं असतं, त्याचं बी आले. म्हणजे मित्रांनो ह्याला फुटवा बघू शकतो. मी पण आश्चर्यचकित की इतक्या कमी वयात इतक्या फुटवा, आणि ह्याला कळी सध्याला पडली. ठीक आहे, हे कळ्या पडल्यात यातमध्ये. तर धन्यवाद मित्रांनो.